काम सुरू आम्ही करू देणार नाही, शेतामध्ये मशीन येऊ देणार नाही, आम्ही लेकरा बाळा सगळं तिथं जाऊन बसणारा, अटक करो, जीव मारो, फाशी देऊ, आम्ही वावरात येऊ देणार नाही आमचा हिशोब दिल्याशिवाय। आणि याने जे पैसे दिले त्याच्या पैशामध्ये आम्हाला एक प्लॉट सुद्धा येणार नाही, कुठे एका एकराचा भाव दिलाय त्या। आमची 3 ते 4 कोटीला एकर जमीन चाललेली आहे, याने आमच्या जमीनला 1 लाख रुपये बी नाही, 20 लाख आणि 25 लाख रुपये कुठे देणार जमते का? लेकरा बाळा घेऊन बसणार, मरून गेलं तरी बी तिथे येऊ देणार नाही। म्हणून मग काहीर गेली, पाईपलाईन गेली, वावर गेलं, चत गेलं, काय खावा काय राहा। आणि त्यानंतर आम्हाला जगण्यासाठी कुठलाही आधार राहिलेला नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। त्यामुळे आम्ही कुठलाही रोड होऊ देणार नाही, आम्ही वेळ प्रसंगी त्यासाठी मरण पत्करायला तयार आहोत। इथून महानगरपालिकेची आमची बाउंड्री आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये कोट्यावधी रुपये भाव आहे। आजही आमच्या जमिनीचे 4-4 कोटी रुपयाचे बाजार भाव आहे, परंतु आम्हाला 4 लाख रुपये एकर प्रमाणे त्याच्या 4 पट 5 पट रुपये पर एकर, जे की आमच्या गावामध्ये त्याला प्लॉट सुद्धा येत नाही। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील बाबुळगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या गावकऱ्यांची तसेच शेतकऱ्यांची या ठिकाणी संवाद बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। त्यानिमित्त या ठिकाणी बाबुळगावच्या शेतकऱ्यांची आपण पहिल्यांदा भावना ऐकून घेणार आहोत, त्यानंतर या ठिकाणी दासराव जांभर्डे बोलणार आहोत। काय सांगणार आपण याच्या? मी सूर्यवान श्रीराम मोरे बाबुळगावचा राहणार आहे। घराच्या सिटीच्या जवळ गाव आहे आमचं, 2 किलोमीटरवर। 4 कोटी 3 कोटी असा भाव आहे आमच्या जमिनीचा। शासनाने आमची दिशाभूल करून 4 लाख रुपये गुंठा देतो म्हणून आम्हाला 25-20 लाख रुपये प्रमाण पैसे दिले, ते पूर्ण पैसे दिले नाहीत। आमच्या सह्या घेतल्या, जबरदस्तीनं वावरा 7-12 कमी केले आणि आता कोणीच कोणाला बोलायला तयार नाही। काम सुरू करणार आहात म्हणाले, काम सुरू आम्ही करू देणार नाही, शेतामध्ये मशीन येऊ देणार नाही, आम्ही लेकरा बाळा सगळं तिथं जाऊन बसणारा, अटक करो, जीव मारो, फाशी देऊ, आम्ही वावरात येऊ देणार नाही आमचा हिशोब दिल्याशिवाय। हा समृद्धी महामार्ग जो आपल्या गावाच्या जवळून जात आहे, तर किती अंतर आहे या रोडचं? ते 200 फुटावरच आमच्या गावाच्या जवळून जाते। 200 अगदी गावाला लागून आहे? गावाला लागून आहे, पूर्ण गावाला त्रास होणार आहे रोडचा, त्या धुरड्याचा, पाण्याचा। 10 एकर शेती दुसरी जाणार आहे त्याच्या बाजूने, आता पाणी साचून ते सुद्धा आमचं नुकसान। आम्हाला पोट भरायला पर्यायच नाही दुसरा। आता त्याने फाशी द्यावा, आम्हाला मारून टाकावं एकदाच आणि मग आमची वावरं घ्यावं, नाही तर आम्हाला क्लिअर हिशोब द्यावं रास्ता भावाप्रमाण। आमचं काही म्हणणं नाही, नाही तर आम्ही वावरात येऊ देणार नाही। या ठिकाणी आपल्या समोर बाबुळगावचे काही बाधित शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करत आहोत। काय सांगणार आपण? पाणी वावरामध्ये जाणार काढून येणं एकीकडे, आणि याने जे पैसे दिले त्याच्या पैशामध्ये आम्हाला एक प्लॉट सुद्धा येणार नाही, कुठे एका एकराचा भाव दिलाय त्या। आमची 3 ते 4 कोटीला एकर जमीन चाललेली आहे, याने 3-3.5 कोटी तरी आम्हाला द्यावं आणि आमचं पाणी वावराच्या बाहेर काढून द्यावं, बाकीचे वावर राहिलेले आहेत। तुमच्या शेताच्या किती जवळून चालली आहे? 200 ते 250 फुटावूनच चालाय। म्हणजे तुम्हाला त्या शेताला तुम्हाला तुमच्या रोडचा भरपूर त्रास आहे? भरपूर त्रास आहे, पाणी आमचं तसंच। आता बाकी हजारो एकर शेती जाणारी आहे तशी। जर समजा अचानक ते मशिनी आल्या आणि जर तुमच्या शेतातून जर मशिनी जाऊ राहिल्या तर तुम्ही काय करणार? त्यासाठी कामच होऊ देणार नाही आमचा मोबदला दिल्याशिवाय। या ठिकाणी आपण समृद्धी महामार्ग जो बाबुळगावून जात आहे त्यानिमित्त या ठिकाणी जे संवाद यात्रा या ठिकाणी आयोजित केली होती बाबुळगाव या ठिकाणी, आणि या ठिकाणी पीडित जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत। काय सांगणार आपण? काय नाव आपलं? रामदास। काय आपल्या किती जवळून चाललाय आपल्या मार्ग? 200 फुटावून चाललाय। 200 फुटावून चाललाय। काय त्याचा त्रास वगैरे काही? त्रास काय, वावरात पाणी साचते, बाजूचे वावर जातात, 4 एकर 5 एकर वावराची पूर्व वावर गेलं, मी काय खाऊ आता, काय नाही, भाव नाही, एक फलाटेना झाले 4 लाखाला 5 लाखाला 60 लाख 70 लाख रुपये गुंठा चालवी वगाळ्याला वावर, आणि आमच्या जमिनीला 1 लाख रुपये बी नाही, 20 लाख 25 लाख रुपये कुठे देणार जमते का? अशी चर्चा आहे की काही दिवसामध्ये तुमच्या शेतातून ते रोड तयार करणार, त्या ठिकाणी त्या शासनाचं साहित्य येत आहे, आपण काय करणार? ते होऊ देणार नाही, तिथं बसणार आहोत, लेकरा बाळा घेऊन बसणार आहोत, मरून गेलं तरी तिथं येऊ देणार नाही मशनी। बैल बांधणार आहोत, जनावर बांधणार आहोत, आम्हाला खायला काय नाही, जनावर टाकायला कडबावर राहिलं नाही आणि भाव बी नाही।
पुरी जमीन गेली मी म्हणा बघ का हिर गेली, पाईपलाईन गेली, वावर गेलं, चत गेलं, काय खावं काय राहावं. आम्हाला भरपाई दिली नाही, आमचं काही मान्य आहे ते मान्य केलं तर आम्ही हो देता, नाही तर हो देणार नाही. या ठिकाणी आपण बाबुळगाव येथील समृद्धी महामार्गात जात असलेल्या शेतकऱ्यांची, या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची आपण चर्चा करत आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत आहोत. ते देखील एक शेतकरी आहेत. काय सांगणार आपण या ठिकाणी? समृद्धी महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या संवाद यात्रेमध्ये संवाद साधण्यासाठी आमच्या इथे जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एक ठराव पारित केलेला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या शेतीमध्ये कुठल्याही शासकीय यंत्रणेला किंवा जे गुत्तेदार आहेत त्यांना आमच्या शेतामध्ये येऊ देणार नाही किंवा पाऊल ठेवू देणार नाही. कारण आता आमच्या उपजीविकेचं जे काही साधन होतं ते पूर्ण त्यांनी आमच्याकडून हिसकावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला जगण्यासाठी कुठलाही आधार राहिलेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे आणि एकतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही. मुळात त्या भावाचं तर सोडून द्या, पण जी काही ज्यावर आमची उपजीविकाच होती ती उपजीविका आमच्याकडून हिरावून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही कुठलाही रोड होऊ देणार नाही. आम्ही वेळ प्रसंगी त्यासाठी मरण पत्करायला तयार आहोत आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय आता आम्हाला पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या रस्त्याला आम्ही कडाडून विरोध करणार आणि आमचे लेकरबाळ घेऊन आम्ही या रस्त्याच्या विरोधामध्ये त्या रस्त्यावर उतरून या गुत्तेदारांना वापस पाठवल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत किंवा आमचं जे काही म्हणणं आहे ते शासन दरबारी जात नाही किंवा शासन आमचं ऐकत नाही तोपर्यंत आम्ही याला विरोध करणार. या ठिकाणी समृद्धी महामार्ग बाबुळगावच्या अगदी चिटकून जात आहे. त्यामुळे या ठिकाणी बाबुळगावचे शेतकरी आणि गावकरी यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. या ठिकाणी आपण शेतकऱ्यांची संवाद ऐकला तुम्ही या ठिकाणी की शेतकरी या ठिकाणी मरायला तयार झाले. परंतु या ठिकाणी आपल्यासोबत भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे सचिव दासराव हंबर्डे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. जालना नांदेड समृद्धी महामार्ग अतिशय चुकीच्या पद्धतीनं मार्गक्रम करीत आहे. चुकीच्या पद्धतीने याचं रेखांकन झालेलं आहे. चुकीच्या मार्गानं जागेतून हे महामार्ग जात आहे. याला पूर्वीपासून आम्ही जेव्हा याचा नोटिफिकेशन गेला तेव्हापासून आमच्या शेतकऱ्याची विरोध आहे की बाबा एवढ्या शहराच्या जवळून हा रस्ता नेऊ नका, इथून 5-25 किलोमीटर पुढून न्या. परंतु ते कोणी आमचं ऐकायला त्याने रस्ताच चुकीचा आहे. रस्त्याची गरज नसताना शासनाने हा रस्ता लादलेला आहे आणि शेतकऱ्याच्या उपजीविकेच्या भारी बागायती जमिनी विष्णुपुरी प्रकल्प जो प्रकल्प माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आणला, त्या शंकरराव चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं की माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. परंतु शेतकऱ्याला आता उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान मोठ्या लेवलवरून चाललेलं आहे म्हणून हा महामार्ग आणलेला आहे. याच्यामध्ये गावाचं तर काय भलं होणारच नाही. अलग लक्षात, समृद्ध गावं बर्बाद होणार आहेत. समृद्धी झाली फक्त नेते मंडळीची, गुत्तेदारीची आणि शासनातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची. तर आमच्या वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या मागण्या आम्ही शासनाकडे मागितल्या की बाबा आमच्या जमिनी ज्या आहेत ह्या भारी जमिनी आहेत, शहरालगत आहेत. इथून महानगरपालिकेची आमची बाउंड्री आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये कोट्यावधी रुपये भाव आहे. आजही आमच्या जमिनीचे 4-4 कोटी रुपयाचे बाजारभाव आहे. परंतु आम्हाला 4 लाख रुपये एकरप्रमाणे त्याच्या 4 पट 5 पट हंगामी बागायती तर नाहीच, हंगामी बागायत म्हणून मावेजा देत आहे जवळपास 30 ते 35 लाख रुपये पर एकर, जे की आमच्या गावामध्ये त्याला प्लॉट सुद्धा येत नाही. तर अशी ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं मूल्यांकन जमिनीचं करून दडपशाही खाली प्रशासन अधिकारी दबाव टाकून हे जमिनी आमच्या हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु आमच्या या बाधित गावातील शेतकऱ्यांनी हायकोर्टाचा निकाल आणून सुद्धा प्रशासन ऐकायला तयार नाही. महसूल मंत्र्याचा फेरमूल्यांकनाचा आदेश आणून सुद्धा प्रशासन ऐकायला तयार नाही. आणि आमच्या त्या अवॉर्ड पास करताना अनेक त्रुट्या त्याच्यामध्ये ठेवल्या आहेत. 6-6 महिन्याचे त्याच्यामध्ये व्याज दिले नाही, 12% मूळ रकमेवरच व्याज दिलेलं आहे, त्या एकूण रकमेवर व्याज दिले नाही. असे लाखो रुपये शेतकऱ्याचे त्या अवॉर्डमध्ये आहेत. आणि शासन म्हणजे प्रशासन कोर्टाचा आदेश, महसूल मंत्र्याचा आदेश, कुठलाही आदेश पाळायला तयार नाही. शेतकऱ्याचा एकही मागणी मान्य तयार करायला नाहीत. म्हणून आता सगळे अवॉर्ड पास करून सगळे जिकडे तिकडे आता गुत्तेदार टेंडर काढून आमच्या शेतामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळं आमच्या 12 गावातील बाधित गावातला जागृत करण्यासाठी आमची शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही एक संघर्ष यात्रा, संवाद यात्रा काढलेली आहे. आज आम्ही बाबुळगावामध्ये आलेलो आहोत. परवा नाळेश्वर, जैतापूर, गोरका पिपळ या 2-3 गावामध्ये झालेले आहे. पुढे तुपा वगैरे, गुंडेगाव, पांगरा या गावामध्ये जाणार आहे. हे सगळे गाव आता या रस्त्यामुळं केवळ बाधित शेतकरी त्याच्यापासून भरडल्या जाणार नाही, गेलेला नाही, तर पुरं गावच्या गाव जाणार आहेत. कारण याला साईडनं रस्ते नाहीत. रस्ते नसल्यामुळं त्याच्यामुळं या शेतातलं पाणी त्या शेतात नैसर्गिक प्रवाह सगळे बंद होणार आहेत आणि त्या बंद झाल्यामुळं
10 एकर 50 एकर मध्ये जे जाणारं पाणी आहे पावसाचं ते थांबून राहणार आहे. तिथं बाबळूबंद तयार होणार आहे. असं फार मोठं शेतकऱ्याचं आणि गावाचं नुकसान होणार आहे. जायला कुठं शिवरस्ते बंद करणार आहेत, कुठं बोगदे सोडणार नाहीत. कुठल्याही मागण्या कुठल्याही सर्वे केलेला नाही. त्यांच्या मनाप्रमाणे आखणी करून काम चालू करणार आहेत. तर त्या कामाला सर्व बाधित गावातील शेतकऱ्याचा, कारण काय याच्यामध्ये त्या 3 वर्ष प्रकल्पाचं काम चालू राहणार आहे. त्याच्यापासून धुळीचा फार मोठा त्रास होणार आहे. त्याच्यामुळे गावाचं आरोग्य बिघडणार आहे. त्याचबरोबर बाधित गावातील शेतकऱ्याच्या पाईपलाईन आहेत ते जे की दुसऱ्या शेतात जाणार आहे. त्याच्यामुळे आजूबाजूचे ते पाईपलाईन तुटल्यामुळे ते सर्व बाजूची शेती वाळून जाणार आहे. 3 वर्ष काही होणार नाही. हे अतोनात गावाचं शेतकऱ्याचं सर्वांचं नुकसान होणार आहे. या नुकसानीबद्दल आम्ही प्रशासनाला सुरुवातीच्या मीटिंगमध्येच 2022 सतर्क केलं, परंतु त्याचे ते प्रोसिडिंगला घेतलं, परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही केलेली नाही. आम्ही साईडचा रस्ता द्या म्हणून सांगितलं, इथून देणार आहेत साईडचा रस्ता, परंतु त्याची अंमलबजावणी पण काही नक्की नाही त्यांची. पलीकडे तर त्या गोदावरीच्या पलीकडे 8-10 गाव 5-6 गावामध्ये तर फार मोठा प्रॉब्लेम त्यांना, कारण त्यांना 3 मीटरचा रस्ता येणार आहे. तिथं बैलगाडी सुद्धा जाणार नाही. म्हणजे 50 वर्ष गाव मागे जाणार आहे. गाव समृद्ध होण्याऐवजी गावाच्या गाव बर्बाद होणार आहेत. हे समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांनी कोणी मागितलेला नसताना त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रशासनातील मंत्री महोदयांनी केलेले काम आहे. त्याचा आमचा कडाडून आहे. हे सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शासनाची मशिनरी कुठेही येऊ देणार नाही, असा 12 गावातील बाधित शेतकरी व गावकऱ्यांनी संकल्प केला आहे. म्हणून या संकल्प यात्रेमध्ये आज बाबुळगावात आलो. बाबुळगावातल्या सर्व शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली या मारुती रायासमोर की आम्ही आमच्या गावामध्ये शेतामध्ये त्या मशिनरीला गुत्तेदाराला पाऊल ठेवू देणार नाही. जोपर्यंत आमचा मागचा सगळा हिशोब क्लिअर करा, आमच्या मागण्या मान्य करा, तरच आम्ही तुम्हाला शेतात येऊ देऊ, पुढचं काम करू देऊ, हा संकल्प घेतला आहे. याच्यानंतर 12 गावातले बाधित शेतकरी लेकरा बाळासहित जिल्हाधिकाऱ्याकडे भव्य मोर्चा करणार आहोत. त्या मोर्चा झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जिथं कुठं मशिनरी कोणी येईल तिथल्या 12 गावातले बाधित शेतकरी एका गावात जमणार आहेत, असा हा संकल्प केलाय. आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही शेतात येऊ देणार नाही, हा मोठा संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही संघर्ष करून आम्ही तो यशस्वी करणार, यात 100% खात्री आहे आम्हाला. या ठिकाणी आपण नांदेड जिल्ह्यातील बाबुळगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी बाबुळगाव येथील श्री हनुमान मंदिराच्या समोर या ठिकाणी सर्व गावकरी व शेतकरी या ठिकाणी जमले होते. यांचा विषय एकच होता की जे गावाच्या बाजूने महामार्ग जात आहे त्या महामार्गावरून होणारा त्रास या शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यानंतर त्याचा मावेजा देखील व्यवस्थित मिळत नाही. त्याकरता या ठिकाणी शेतकरी प्रगतशील होण्याच्या जागी अधोगतीला जात आहे आणि शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. याकरिता शेतकऱ्यांची जनजागृती या ठिकाणी आयोजित केली होती या ठिकाणी, जेणेकरून त्या महामार्गाचा योग्य वापर होईल आणि या ठिकाणी महामार्गाचा जो योग्य जो येणारा मोबदला आहे तो देखील या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा, याकरता या ठिकाणी शेतकरी जमले होते. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.